हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत गवार कशी बनवायची गव्हाची भाजी कशी बनवायची आपण आज बघणार आहोत. चला तर मग गव्हाची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गवार व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. गवार निवडताना तिचा शिरा राहतात, त्या शिरा काढायचा आहे, नाही तर खाताना हातात त्या अटकतात आणि भाजी व्यवस्थित लागत नाही, म्हणून तिचा त्या शिरा काढून तिचे असे व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे. तिला धुवून घ्यायची, स्वच्छ स्वच्छ धुवायची. तितक्यात आपल्याला गॅसवर पाणी तापवायला ठेवायचे. पाणीला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर शेंगालाही उकळी येऊ द्यायची. पाण्यात 2 मिनिटं उकडू द्यायच्या शेंगा गरम पाण्यात. जास्त वेळ उकडू त्या आपल्याला पाण्यात नाही शिजवायच्या, भाजी बनवताना शिजवायच्या आहे. तर का पाण्यात शिजवल्या तर ती भाजी व्यवस्थित छान नाही लागत. तिच्यात तेवढी चव नाही, तेवढी भाजी बनवल्यानंतर शिजते तेवढी चव नाही लागत तिच्यात. म्हणून फक्त आपल्याला गरम पाण्यातून त्या 2 मिनिटानंतर काढायच्या आहे. त्या काढून झाल्यावर आपल्याला कढई ठेवायची. शेंगा बनवण्यासाठी जास्त काही लागत नाही आपल्याला. सर्वात आधी आपल्याला 2 चमचे तेल टाकायचे. 2 चमचे तेल टाकल्यानंतर ते गरम होऊ द्यायचे. तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यात घालू. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालू. जिरं भाजलं आपण लसूण टाकल्यानंतर आपण त्याच्यात लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि धना पावडर काढून घ्यायचं, ते टाकायचं. गॅस कमी राहू द्यायचा, ते हलवायचं तेलात थोडंसं पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचं. मीडियम आचेवर तेल सुटू द्यायचं त्याला. छान असं तेल सुटतंय. आता तेल सुटलंय व्यवस्थित. त्याच्यात आपण उकडलेल्या शेंगा त्याच्यात टाकून देऊ. शेंगा त्याच्यात टाकू, व्यवस्थित हलवून घेऊ. व्यवस्थित परतून घ्यायचे त्याला. दोन मिनिटं तसंच राहू द्यायचं, लगेचच पाणी नाही घालायचं. गॅस कमीच राहू द्यायचा, ते हलवायचं. थोड्या वेळानंतर मग पाणी टाकायचं. त्याच्यात पाणी इतकंच टाकायचं की शेंगा डुबतील. जास्त पाणी टाकल्याने ते पातळ होऊन जाईल. त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे. त्याच्यावर वरून ताट झाकून हलवून घ्यायचं. वरून ताट झाकायचं. किंवा तुमच्याकडे कढईवरचं झाकण असेल तर तेही ठेवू शकता. जे तुमच्याकडे असेल ते ठेवायचं. ते ठेवल्यानंतर 10 मिनिटं कमी गॅसवर ते शिजवायचं. अधूनमधून परतवत राहायचं, नाही तर खाली लटकून जातं तेल. पाणी कधी कमी झालं तर ते खाली लटकून जातं, म्हणून ताट ठेवून द्यायचं. थोडंसं उघडं ठेवायचं, पूर्ण बंद नाही करायचं. अशा पद्धतीने. थँक्यू.